नमस्कार, मी वृषाली आंबेडकर. संवाद पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते. आज अजून एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर आली आहे. महाभारत आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा विषय. आणि महाभारत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात लगेच कौरव पांडव, कुंती गांधारी, पितामह भीष्म, धर्म अधर्म, सत्य असत्य याचं द्वंद्व आणि त्या द्वंद्वामधून उत्पन्न झालेलं एक प्रचंड नृष संहारक असं एक महायुद्ध. आणि त्या महायुद्धामध्ये ज्यांनी प्रचंड मोठी महत्वाची भूमिका बजावली तो भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्गीता. श्रीकृष्ण म्हटल्यानंतर खरं तर आपल्या डोळ्यासमोर येते पहिली त्याची बासरी आणि त्याचं मोरपीस. पण महाभारतामध्ये जेव्हा श्रीकृष्णाचा संदर्भ येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा आणि पांचजन्य शंख फुंकून महायुद्धाची सुरुवात करणारा श्रीकृष्ण. पांचजन्य शंख म्हटल्यावर आपल्या समोर काहीतरी असं एक मोठं विशाल असं काहीतरी येतं. पण हे शंख खरंच एवढा मोठा नाद निर्माण करू शकतात का? तुम्हाला कळलं असेल की आपला आजचा विषय आहे शंखांचा. आणि त्याबद्दल माहिती द्यायला आपल्याकडे आले आहे श्रीयुत आनंद भिडे. नमस्कार आनंदजी. आनंदजी BSc कम्प्युटर सायन्स मध्ये तुम्ही केलेलं आहे, पण शंखांबद्दल त्यांचा भरपूर मोठा अभ्यास आहे आणि आज शंखांबद्दलच ते आपल्याला माहिती देणार आहे. तर आपण त्यांच्याबरोबर गप्पाला सुरुवात करूया. IT कम्प्युटर सायन्स मध्ये BSc केल्यावर शंखांकडे तुम्ही कसे काय वळले, शंखांच्या अभ्यासाकडे कसे काय वळला? तसं बघितलं तर हा विषय जो आहे ना हा माझा हॉबी आहे. म्हणजे शंखांचं संग्रह करणं, वेगवेगळ्या शंख गोळा करणं, त्याच्यावर रिसर्च करून किंवा त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर माहिती लोकांपर्यंत देणं ही माझी हॉबी आहे. मूळ शिक्षण कॉम्प्युटर सायन्स झालंय, डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्सेस केले, बरंच झालं, योग थेरपी योग कोर्सेस झाले. मूळ व्यवसाय म्हटलं तर पोटापाण्याचं आपण म्हटलं तर आपल्या इथे कोकण नंबर 2 मध्ये ठाण्यामध्ये कृष्णाई हॉल म्हणून आहे, तर त्या कृष्णाई हॉल आपलं व्यवसाय आहे. शिवाय माझं ट्रॅव्हलिंगचं पण आहे. लहान मुलांचे आम्ही पिकनिक्स ऑनलाईन ऑर्गनाईज करतो. म्हणजे पोटापाण्यासाठीचे हे माझे व्यवसाय आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त एक आपल्याकडे एक वेगळा चांगला छंद असावा किंवा नॉलेज कसं आहे माहिती का, आपल्याकडे नॉलेज भरपूर आहे. ते फक्त ते कसं प्रकारे ग्रहण करावं आणि ते ग्रहण केलेलं नॉलेज आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवतं ते अजून 4 लोकांपर्यंत ते खास करून नव्या पिढीला. तर याच्यासाठी मग हा एक विषय वेगळा निवडला तो म्हणजे शंख. आणि मग शंखांचं कलेक्शन आणि त्याच्यावरचा अभ्यास असे मग माझी ही नवीन आवड निर्माण. आता मला असं विचारायचं आहे की शंख म्हणजे नक्की काय, त्याची उत्पत्ती कुठून कशी होते आणि ते कसे कुठे नक्की सापडतात, त्याचे प्रकार किती, त्याचं महत्व काय? नक्कीच शंख डोळ्यासमोर आपण धरलं म्हणजे शंख हा शब्द तोंडात आलाच की समोर येतो तो म्हणजे भगवान विष्णू. भगवान विष्णूंचे जे 4 आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो म्हणजे शंख, गदा, चक्र आणि पद्म, ह्या 4 ॲट्रिब्यूट्स पैकी शंख हा एक प्रामुख्याने आपल्याकडे धरलं जातं. आणि सगळेजण आपल्याकडे नित्यनियमाने शंखाची पूजा करतात. देवारामध्ये शंख असतो आणि शंखनाद म्हणजे शंख वाजवणे, त्याला आपण एक ॲप्रोप्रिएट वर्ड देऊ, शंखनाद करणे. देवळांमधनं तर शंखनाद होतोच, पण आजकाल अवेअरनेस वाढत चाललेले आहे. बरेच इंडिव्हिज्युअल ठिकाणी किंवा सोसायटीजमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये पण आता शंखनाद आपल्याला ऐकू येईल. आता शंख म्हटल्यानंतर याची उत्पत्ती म्हणजे ओरिजिन ऑफ शंख आपण असं म्हटलं तर ॲज पर आपल्याकडे असं स्पेसिफिक कुठे आपल्याला सांगता नाही येणार की शंखाची नक्की उत्पत्ती कधी नाही. परंतु आपल्याकडे काही पुराणांमधनं किंवा वेदांमधनं जे आपल्याकडे लिखित स्वरूपामध्ये रेफरन्सेस सापडतात त्याच्यातला पहिले रेफरन्स आपल्याला सापडतो म्हणजे शंखाची उत्पत्ती ही समुद्र मंथनात घडली. म्हणजे समुद्र मंथनातनं जी 14 रत्न बाहेर पडली तर त्याच्यातला एक जो शंख होता तो म्हणजे शंख आणि तो भगवान विष्णूंनी धारण केला. आता हे जे रेफरन्सेस आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या पुराणांमध्ये म्हणजे तुम्ही भागवत पुराण घ्या, भागवत पुराणाच्या 8व्या स्कंदामध्ये तुम्हाला सापडतं. त्याच्यानंतर स्कंद पुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णू पुराण आहे. तर ह्या वेगवेगळ्या पुराणांमध्ये तुम्हाला हे सगळे रेफरन्सेस सापडतात. अगदी वेदांमध्ये बघितलं तर अथर्ववेद घेतला तर अथर्ववेदाच्या 4थ्या कांडामध्ये एक 7 मंत्रांचा आपण एक सेट आहे.
त्याला शंखमणी सुक्तम असं नाव त्यांनी दिलेलं आहे. शंखमणी सुक्त. Perfect. तर त्या 7 मंत्रांमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की शंखाची उत्पत्ती ही समुद्रातनं झाली आहे. शंखनाद केल्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते किंवा जे वाईट निगेटिव्हिटी किंवा वाईट जंतू असतील त्यांचा नाश होतो किंवा शंखांचा उपयोग हा औषधासाठी म्हणजे ज्याचा संदर्भ आपल्याला पुढे आयुर्वेदशी रिलेट करता येईल. तर तिथे हे सगळे रेफरन्सेस जे आहेत ते तुम्हाला अथर्ववेदामध्ये सांगतात. मग पुढे अजून तुम्हाला रेफरन्स तुम्ही बघितलात तर भगवान विष्णूंचाच अवतार मत्स्य अवतार आपण घेऊ तर मत्स्य अवताराचा रेफरन्स पण आपल्याला पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये रेफरन्स सापडतो की त्यांना शंख प्राप्ती कधी झाली. त्रेतायुगामध्ये भगवान म्हणजे जसं आपल्याला श्रीरामांचं आपण बघितलं तर श्रीरामांना पण कसा शंख मिळाला, कुठल्या कालावधीमध्ये तो मिळाला त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. तो उल्लेख आपल्याला किष्किंधा कांडामध्ये सापडतो. त्याच्यानंतर तुम्ही आता मगाशी उल्लेख केला सुरुवातीला तर शंख म्हटल्यानंतर परत डोळ्यासमोर येतात ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे महाभारत युद्ध आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या डोळ्यासमोर येतात. बहुतेकशा लोकांचा शंखाचा पहिला ओळख किंवा संबंध हा पांचजन्य शंख हे. अगदी बरोबर बरोबर. तर तसंच आपल्या डोळ्यासमोर येतो कारण भगवान श्रीकृष्णाने जी गीता सांगितली श्रीमद भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये तुम्ही 15-16 श्लोक बघितला तर तिथे सगळे रथी महारथी जे होऊन गेले तर त्यांच्या शंखांची नावं ती आपल्याला सापडतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख, युधिष्ठिराचा अनंत विजय शंख, भीमाचा आहे तो पौंड्र शंख आहे, अर्जुनाचा जो आहे तो देवदत्त आहे आणि मग नकुल सहदेव यांचा सुघोष आणि मणिपुष्पक असे शंखांची नावं आपल्याला सापडतात. जशी पांडवांची जी साईड होती तशी कौरवांच्या साईड मध्ये पण बघितलं तिथे पण रथी महारथी होतेच तर त्यांच्याकडे पण काही शंख होतेच. म्हणजे भीष्मांकडे गंगापुत्र भीष्मांकडे जो शंख होता त्याचं नाव गंगानाद असं. त्याच्यानंतर तुम्ही हिरण्यगर्भ शंख हा आपल्या कर्णाचा होता. दुर्योधनाचा शंखाचं नाव होतं ते विदारक नाव होतं. हे अशी तुम्हाला तिथे रेफरन्सेस सापडतात. इव्हन थोडंसं मागे तुम्ही भागवत पुराणाकडे आला तर भागवत पुराणामध्ये परत 10व्या स्कंदामध्ये तुम्हाला रेफरन्स सापडतो की भगवान श्रीकृष्णाला शंख कधी मिळाला. म्हणजे त्याची जी आख्यायिका आहे स्टोरी आहे तर ती तुम्हाला तिथे रेफरन्स मध्ये सापडतात आणि तुम्हाला नवल वाटेल की तेव्हा भगवान श्रीकृष्णांचं वय हे 22 होतं तेव्हा त्यांना हा शंख मिळाला. पण तोच रेफरन्स तुम्ही त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामांचं बघितलं तर त्यांना जो किष्किंधा कांडामध्ये रेफरन्स सापडतो तेव्हा त्यांचं वय जे होतं ते साधारण 51-52 वय होतं तेव्हा त्यांना तो शंख म्हणजे असे वेगवेगळे रेफरन्सेस आपल्याला ह्या संपूर्ण सेक्टर्समध्ये म्हणजे आध्यात्मिक चिंतन आपण केलं तर ह्या आध्यात्मिक चिंतनामध्ये आपल्याला ह्या सगळ्या शंखांची उत्पत्ती आणि त्याचे पुढचे सगळे हे पुरावे आपल्याला आपण सापडत आहेत. आणि हे नुसतं आपल्याकडेच नाही तुम्ही दुसऱ्या धर्मांमध्ये पण बघितलं. आता आपण जैन धर्म घेऊ तर जैन धर्मांमध्ये आपल्याला माहिती 24 तीर्थंकर होते. तर 24 तीर्थंकरांपैकी जे 22वे तीर्थंकर होऊन गेले ते नेमिनाथ भगवान आणि नेमिनाथ भगवानांचं जी तुम्ही मूर्ती बघितली असेल तर त्याच्या बेसला तुम्हाला शंखांचं सिम्बॉल सापडतं. आता त्यांच्या लिटरेचरमध्ये असा रेफरन्स सापडतो की हे सिम्बॉल त्यांना मिळालं कसं. तर जेव्हा या अशा दैवी व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा त्यांच्या राईट लेगच्या तुमच्या अंगठ्याला तो सिम्बॉल सापडतो. त्यामुळे तुम्ही सगळे तीर्थंकर बघितले तर सगळ्या तीर्थंकरांचं मूर्ती तुम्ही डोळ्यासमोर घ्या सगळं एकच साच आहे. त्यांची बसण्याची पद्धत त्यांचं तेज किंवा त्यांचं चेहरा किंवा हेअरस्टाईल सगळं सेमच आहे. त्यांच्यामध्ये फारसा फरक नाही करत. म्हणजे हे सगळे जे तुम्हाला मी आतापर्यंत सगळे पुरावे सांगितले किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या ह्या नुसत्या आपल्याच ठिकाणी नाही तुम्ही इतर धर्मांमध्ये पण बघितलं. आपण एक एक्झाम्पल घेऊ जैन धर्माचं. तर जैन धर्मांमध्ये आपण बघितलं तर तिथे तीर्थंकर होते. तर 24 तीर्थंकरांमध्ये जे 22वे तीर्थंकर होते ते नेमिनाथ भगवान आणि नेमिनाथ भगवानांचे हे जे तीर्थंकर होते त्यांचं तुम्ही मूर्ती बघितली तर त्यांच्या बेसला तुम्हाला शंखांचं चित्र तुम्हाला सापडतं. आता त्यांच्या लिटरेचरमध्ये असा संदर्भ सापडतो की हे देवी लोक जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्यांच्या राईट साईडच्या पायावरच्या अंगठ्याला तो सिम्बॉल सापडला जातो आणि त्याच्यावरनं ते कुठले तीर्थंकर आहे हे ओळखले जातात. कारण प्रत्येक तीर्थंकराचं तुम्ही बघितलं तर साधारण त्यांचा साचा सेमच आहे. त्यांचं दिसणं हेअरस्टाईल किंवा त्यांचं बसण्याची पद्धत ही सेम आहे.
मग आपण ओळखायचं कसं की हे फरक नाही करता येत त्याच्यामध्ये काही. म्हणून पण त्याच्यासाठी हा एक आहे की तुम्ही प्रत्येक कीर्तनकारांचं बघितलं तर प्रत्येक कीर्तनकारांना एक सिम्बॉल दिला आहे. त्याच्यामध्ये 22 जे नेमिनाथ भगवान कीर्तनकर आहेत त्यांचा जो सिम्बॉल आहे तो शंख आहे. आणि असा एक परत काउंटर रेफरन्स सापडतो की त्यांचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा एकाच कालावधीमध्ये आहे. म्हणजे दे आर सेड टू बी कझिन्स, दोघं भाऊ होते. अरे बापरे. नेमिनाथ भगवान आणि भगवान श्रीकृष्ण असे भाऊ होते. हो. तर असा रेफरन्स आपल्याला त्यांच्याकडे सापडतो. दुसरा आपल्याकडे रेफरन्स सापडतो की तुम्ही आंध्र प्रदेश घ्या, तामिळनाडू घ्या, त्या भागामध्ये जसे आपल्याकडे संत महंत होऊन गेले तर त्यांच्याकडे आळवार होऊन गेले. ओके. आणि आळवार त्यांच्याकडे अशी धारणा आहे की भगवान विष्णूंनी जी वेगवेगळी आयुध आहेत किंवा त्यांची जी वेगवेगळी रूपं आहेत त्यांनी सगुण रूप धारण केलं आणि मग ते सगुण रूप जे आहे आयुधांनी सगुण रूप. हा बरोबर म्हणजे अच्छा. आयुधांनी सगुण रूप धारण केलं आणि तसंच शंखाने एक रूप धारण केलं, सगुण रूप धारण केलं. ते जे आळवार झाले त्यांना नाव दिलं पौगोळी आळवार. पौगोळी आता मराठीमध्ये स्पेलिंग नाही करता इंग्लिशमध्ये येत केला तर पौगोळी आळवार असं त्यांना संबोधित केलं जातं. इव्हन तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला म्हणजे हे आंध्र प्रदेशचं मी सांगितलं. तामिळनाडूमध्ये वैष्णवी परंपरा जी आहे तर तिथे दीक्षा घेण्याची पण एक प्रोसेस आहे आणि मग त्यांना फॉलोअर्स म्हणजे जे फॉलोअर्स दीक्षा घेणार असतील तर त्यांना काही स्टेप्स फॉलो करायला लागतात. त्याच्यातली पहिली स्टेप अशी आहे की शंख आणि चक्र ह्याची तप्त मुद्रा दोन्ही खांद्यांवर तुम्हाला इन्व्हॉल्व करायची. म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये आपण टॅटू म्हणतो ना तसं तेव्हाची तप्त मुद्रा ही दोन्ही याच्यात एक इन्व्हॉल्व करायची. ही झाली तुमची दीक्षा घेण्याची पहिली स्टेप. मग फॉलोड बाय त्यांच्या दुसऱ्या दीक्षा घेण्याच्या स्टेप्स करून त्यांना वैष्णव परंपरेची ही दीक्षा मिळाली. तर एवढा सगळा इतिहास म्हणजे शंखाला महत्व का आहे की शंखाची उत्पत्ती, त्याचे रेफरन्सेस आणि आपल्याकडेच नाही तर इतर ठिकाणी पण त्याचं आपल्याला महत्व. तर पण यांचा भौगोलिक संदर्भ किंवा काही पुरावे कुठे कसे सापडतात ना म्हणजे जसे आता हे आध्यात्मिक संदर्भांची आपल्याकडे बरी मोठी लिस्ट आहे तशी भौगोलिक पण आपल्याकडे बरी मोठी लिस्ट आहे. आता भौगोलिक तुम्ही पहिलं आपण उदाहरण घेऊ की पहिलं क्षेत्र आपल्याकडे जगन्नाथपुरी जे आहे त्याला शंख क्षेत्र म्हणून मानलं गेलेलं आहे. त्यामुळे तो एक रेफरन्स सापडतो. डहाणू जवळ आपल्याकडे जे आहे एक गारवड बंदर आता भरपूर प्रसिद्ध झालेला आहे, ओल्ड बंद आहे तिथे. तर तिथे शंखोद्वार म्हणून तिथे त्याला संबोधित केलेलं आहे किंवा बेट द्वारका जे आहे त्याला शंखोधर म्हणून त्याला संबोधित केलेलं आहे. म्हणजे शंख या नावाने तुम्हाला हे क्षेत्र सापडतं. म्हणजे तिथे खूप जास्त प्रमाणात शंख सापडतात म्हणून. हो जास्त सापडतात, शंख तर सापडतात. शंख म्हटलं ना की सगळ्या समुद्र कुठलाही तुम्ही समुद्र घ्या, किनारपट्टी घ्या त्याच्याकडे सापडेल. परंतु ही त्या काळामध्ये त्यांना ही नावं पडलेली आहे तेव्हा टिल डेट त्यांना त्याच नावाने ओळखलं जातं. आता पुढचा जर भौगोलिक रेफरन्स घेतला तर शंख नावाने आपल्याकडे करन्सी होती. म्हणजे जुन्या काळी तुम्हाला आठवत असेल तर कवडी आपल्याकडे प्रचलित होती. कवडी मोल. तर त्या कवड्या ज्या होत्या त्यांना खूप महत्व होतं आणि ती करन्सी नंतर ती काळानुसार गेली ती करन्सी. मग ती शंख नावानी करन्सी होती. शंख नावानी पोस्टल स्टॅम्प्स आपल्याला सापडतात. जवळजवळ 66 देश आपल्याकडे आहेत ज्यांच्या पोस्टल स्टॅम्प्स त्यांच्याकडे आहेत ज्याच्यावर शंखांचं चित्र आहे. खुद्द भारतामध्ये आपल्याकडे 4 स्टॅम्प सापडतील ज्याच्यावर शंखांचं चित्र आहे. शंखाच्या नावाने आपल्याकडे फ्लॅग आहे. म्हणजे कोस्टल फ्लॅग जो आहे आपल्या केरळाचा कोस्टल फ्लॅग बघितला तर त्याच्यावर शंखाचं चित्र सापडतं. एक पॉलिटिकल पार्टी पण आहे आपल्याकडे ओडिसामध्ये त्यांच्याकडे पण शंखाचं चित्र आहे. बिजू नावाची जी पॉलिटिकल पार्टी आहे तर ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त शंख नावाची आपल्याकडे लिपी होती. एक 5व्या किंवा 6व्या दशकात तुम्ही बघितलं तर शंख नावानी आपल्याकडे लिपी होती. एक डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये ती लिपी लिहिली जायची परंतु त्याच्यात जास्त वर्ड्स लिहिता येत नव्हते म्हणून मग ती लिपी पुढे काही कंटिन्यू झाली नाही. तर ही जी शंख लिपी आहे ह्याचे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर शंख नावाने आपल्याकडे ऑडिटोरियम आहे. शंख नावानी आपल्याकडे मोठं एक म्युझियम आहे चेन्नईमध्ये. जवळजवळ तिथे 45 ते 46 हजारहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत. म्हणजे नुसतेच शंख नाहीये तिथे शंख, शिंपले, दुसरे ॲक्वॅटिक जे आहे कोरल्स वगैरे या पण गोष्टी त्या म्युझियम मध्ये आपल्याला सापडतात. आता नुकतंच माझ्या वाचनामध्ये आलं की आपल्या भारतामध्ये शंख नावाने नवीन एअरलाईन्स पण चालू झाली.
हे आता जस्ट माझ्यामध्ये अजून त्याला ओसी मिळाली नाही मिळाली असं काहीतरी ते आहे, पण अजून पूर्णतः ती ऍक्टिव्ह नाहीये. पण तुम्हाला फ्युचरमध्ये ती दिसेल. शंख नावाने एक एअरलाईन दिसेल. शंख नावाने आपल्याकडे नदी आहे भारतामध्ये. 240 किलोमीटरची ही नदी उत्तराखंड, त्याच्यानंतर त्या भागामध्ये येऊन, म्हणजे वर्ण हिमालय, नेपाळ वगैरे या भागातून येऊन ती खाली बे ऑफ बेंगॉलला ती कनेक्ट होते. अशी 240 किलोमीटरची ती नदी आहे. आता हे सगळे जे छोटे छोटे रेफरन्सेस झाले, हे सगळे रेफरन्सेस आपले भारतामध्ये. तुम्ही भारताबाहेर गेला तर तिथे पण शंख कसा सापडणार? तर शंख ऑल ओव्हर सगळीकडे आहे. आता शंखाला इंग्लिशमध्ये कॉंच असं म्हणतात. तर आपल्याकडे म्हणजे फ्लोरिडा या भागाजवळ कॉंच रिपब्लिक या नावाचं एक छोटंसं राष्ट्र आहे. इव्हन टर्क्स आयलंड जे आहे, त्या टर्क्स आयलंडवर पण शंख या नावाने वेगवेगळे प्रकारचे फेस्टिवल्स ऑर्गनाईज केले. म्हणजे जसं आपल्याकडे 15 ऑगस्ट आपले इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला जातो किंवा 26 जानेवारी आपण सेलिब्रेट करतो, तसंच तिथे हा त्यांचा रिपब्लिक डे म्हणा किंवा त्यांचा इंडिपेंडन्स डे जो आहे, म्हणजे टर्क्स आयलंडचा आणि कॉंच रिपब्लिक यांचा पण तो सेलिब्रेट केला जातो. आणि त्यांच्याकडे 2 ते 3 दिवसाचा मोठा कार्निवल असतो. आणि मग ह्या कार्निवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंख डिस्प्ले केले असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स असतात की जास्तीत जास्त शंखनाद कोण हायर साईडमध्ये करेल, कोण लॉंगर कालावधीमध्ये करेल, लांब म्हणजे त्याची नादशक्ती ही केवढी असेल, त्याची कपॅसिटी, ब्रीदिंग कपॅसिटी किती असेल, हा रेफरन्स तुम्हाला त्या ह्याच्यात सापडतो, कॉम्पिटिशनमध्ये सापडतो. त्याच्यानंतर शंखांमध्ये जो प्राणी असतो, ज्याला स्नेल किंवा गुगल गॅम म्हणतात, तर आपल्याकडे आता शंखाला बघण्याकडे आपल्याकडे दृष्टिकोन वेगळा आहे. आपण त्याला एक धार्मिक दृष्टीने बघतो. परंतु तुम्ही परदेशी गेला तर तिथे तसं नाही. वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर तिथला जो प्राणी आहे, त्या प्राणीचे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुकिंग डिशेस बनवले जातात. तर त्याचं पण आपल्याला सापडतं. एक छान कॉम्पिटिशन तिथे भरते कार्निवलमध्ये, की समुद्रकाठी असल्यामुळे तिकडचे जे ऑर्गनायझर्स असतात ते कॉम्पिटिशन अशी करतात की सगळे लोक गोळा होतात, स्विमिंग सूट घालतात. स्विमिंग सूट घातल्यानंतर समुद्रामध्ये जायचं. समुद्रामध्ये गेल्यानंतर त्या समुद्रात डाईव्ह टाकून तिकडनं लाईव्ह शंख बाहेर आणायचा. लाईव्ह शंख बाहेर आणल्यानंतर ज्याचा शंख अट्रॅक्टिव्ह आणि मोठा किंवा छान असेल त्याला फर्स्ट प्राइज दिलं. अशी कॉम्पिटिशन. म्हणजे हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कॉम्पिटिशन तुम्हाला ते टर्क्स आयलंडमध्ये म्हणा किंवा कॉंच रिपब्लिकला हे तुम्हाला सापडतं. एक छोटासा रेफरन्स घ्यायचा झाला तर आपल्या जवळच, म्हणजे हे फ्लोरिडा वगैरे लांब गेलं, भारताजवळ म्हणजे आपल्या भारताचं नेबरिंग कंट्री घेतलं तर नेपाळ. तर नेपाळमध्ये एक हलेशी नावाचे केव्स आहे. अशी तिथे भगवान शंकराची पिंड आहे आणि खाली पायऱ्या 50-60 पायऱ्या उतरून त्या केव्समध्ये जायला लागतं. तर त्या केव्समध्ये तुम्हाला नॅचरल शंख मिळतात. त्या केव्सच्या जी गाभारा आहे किंवा आपण म्हणू जो दगड आहे, त्या दगडमध्ये इम्बॉस केलेले तुम्हाला सापडतात, रुतलेले. म्हणजे त्याच्यामधनं तुम्ही समजा हवा फुंकली तर तुम्हाला शंखनाद ऐकू. अरे बापरे. आणि ह्याचा रेफरन्स तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला भस्मासुराची स्टोरी माहिती असेल. तर त्या भस्मासुराच्या स्टोरीमध्ये जेव्हा तो भस्मासूर उलटला, थोडक्यात त्यांना म्हणजे भगवान शंकरांनी त्याला वरदान दिलं आणि त्याच्यावरच ते उलटलं, तेव्हा जी ती पळापळ झाली, त्या पळापळीमध्ये भगवान शंकर त्या केजमध्ये येऊन तिथे लपले होते. म्हणून तिथे तिथे धारणा आहे, तसं आपल्याला लिटरेचर पण सापडतं. आणि ते तिथे धार्मिक स्थान असल्यामुळे बरीच लोक तिथे तीर्थस्थान म्हणून तिथे दर्शनाला जातात. हा रेफरन्स तुम्हाला तिथे शंखा संदर्भात, म्हणजे जेव्हा आपण जॉग्राफिकल अँगल म्हणतो तर एवढे सगळे शंखांचे सापडतात. आता ब्रँड नेम म्हटलं, म्हणजे आता एखाद्या गोष्टीचं आपण ब्रँड झालं की त्याचं नावलौकिक झालं की आलंच वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सना. मग तुम्हाला काळेपेटी घ्या, वॉशिंग पावडर घ्या, वेगवेगळे साबण घ्या, याच्यावर पण शंखांची नावं तुम्हाला सापडतील. शंखांच्या नावाने शाळा आहे, आपल्याकडे म्युझिकल स्कूल आहे. शंख नावाने आपल्याकडे बासरी पण आहे, मोठी शंख बासरी म्हणतात. 3.5-4 फुटाची मोठी बासरी आहे जी नाही, आपल्याकडे नॉर्मल बासरी तुम्ही बघितली असेल तर ती 1.25 ते 1.5 फुटाची असते. ही मोठी बासरी मिळते बाजारामध्ये, जवळजवळ 3.5 ते 4 फुटाची असते, त्याला शंख बासरी म्हणतात. अच्छा. आणि बरेचसे आपल्याकडे वादक जे आहे त्याचा ते वापर करतात. तर तो रेफरन्स तुम्हाला सापडतो. शंख नावाने आपल्याकडे एक पिक्चर पण झाला, म्हणजे शंखाने बॉलिवूड हॉलिवूडमध्ये पण भाग घेतलेला आहे.
म्हणजे जादू का शंख या नावाने एक चित्रपट पण बापरे, म्हणजे बहुधा हा, माझ्या जन्माच्या अगोदर वगैरे काहीतरी हो असेल. हो हो हो. सई परांजपेंनी तो पिक्चर हे केला होता आणि खूप जुना पिक्चर आहे, गाजलेला आहे, लहान मुलांसाठीचा तो पिक्चर आहे आणि खूप छान त्याची स्टोरी आहे. आता आपण वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे त्यामुळे स्टोरी युट्यूबवर मिळेल माहिती द्यायची. तर असं आहे, म्हणजे तुम्ही जॉग्राफिकल अँगल, आध्यात्मिक आणि जॉग्राफिकल हे सापडतात, पण तुम्हाला जसं म्हटलं तसं की ब्रँड नेम म्हटलं की लगेच त्याचे एवढे पण त्याचे आपले रेफरन्सेस सापडतात. असं आहे. आता मला असं विचारायचं म्हणजे शंखनाद हा आपल्याकडे फार महत्वाचा आहे हो. किंवा पूजा सुद्धा आपल्याकडे शंखाची फार महत्वाची मानली जाते. नाही. देवघरामध्ये आपण शंख ठेवून त्याची रितसर पूजा करतो. तर पूजा आणि शंखनाद ह्या दोन्ही दृष्ट्या शंखांचे काय प्रकार आहेत? आधी मला मुळात असं विचारायचं आहे की शंख फक्त नैसर्गिकरित्या सापडतात की आर्टिफिशियल शंख पण आहेत आणि मग त्याचा म्हणजे आर्टिफिशियल शंखाचा नाद आणि नैसर्गिक शंखाचा नाद याच्यामध्ये काही फरक आहे का? नक्कीच नक्कीच. प्रश्न तसा म्हटला ना किती छोटासा प्रश्न आहे, परंतु याचं एक उत्तर खूप भलं मोठं आहे आणि याच्यासाठी आपल्याला थोडंसं आपण मागे जाऊया म्हणजे शंख तयार कसा होतो. म्हणजे आपण ओरिजिन ऑफ शंख मध्ये बघितलं काय की आध्यात्मिक दृष्ट्या तो तयार कसा होतो, परंतु विज्ञान काय सांगतं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आपण बघितलं तर त्याचं काय आहे. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये नादशक्तीसाठी कुठला शंख, पूजेचा कुठला शंख किंवा शंखाचे प्रकार हे जाणून घेण्यासाठी आपण आधी पहिले शंख कसा तयार होतो ह्याच्याकडे आपण थोडंसं बेसकडे आपण बघायला पाहिजे. शंख जो तयार होतो तो एका प्राण्यामुळे तयार होतो, ज्याच्यामध्ये जो प्राणी असतो त्याला गोगलगाय किंवा आपण स्नेल असं म्हणतो. तर आता एक तुम्हाला ऐकायला आवडेल किंवा बघायला आवडेल की शंख जो म्हणजे आपण शंख न म्हणता आपण आता गोगलगाय म्हणूया काही थोडा वेळ. तर गोगलगाय जी आहे त्या गोगलगाईमध्ये स्पीसीज म्हणजे जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे त्याचं बायफर्गेशन्स केलेले आहेत आणि ह्या ज्या बायफर्गेशन्स आहेत त्या आपल्या झुलॉजी प्रमाणे त्यांची फॅमिली, सब फॅमिली, क्लास, सब क्लास, जीन्स आणि असे ते त्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. तर हे वर्गीकरण केल्यानंतर असं आपल्याकडे नमूद केलेलं आहे की जवळजवळ 45,000 वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गोगलगाई आहेत. बापरे. म्हणजे थोडक्यात तुम्ही अदर वर्ड्स म्हणू शकता की 45,000 वेगवेगळे प्रकारचे शंख उपलब्ध आहेत. बापरे. आता नैसर्गिकरित्या म्हणजे तुमचा तो पण एक प्रश्न आहेच की नैसर्गिक आणि रिअल आणि आर्टिफिशियल ह्याच्यामधलं पण आपल्याला बघायचं आहे. नैसर्गिकरित्या 45,000च्या वर. तर आता तुमचं त्या प्रश्नाला उत्तर की रिअल शंख, नैसर्गिक शंख जे आहे तर ते 45,000 प्रकार आहेत. आता त्याचं वर्गीकरण परत केलं आहे. त्याचं वर्गीकरण करताना त्याचे 3 भाग पाडले. पहिला भाग जो आहे तो 30,000 जे आहे ते जमिनीवरचे, ज्याला लँड स्नेल म्हणतो किंवा आपण त्याला गार्डन स्नेल पण आपण म्हणतो, जे छोट्या साईज मध्ये असतात. त्याच्यानंतर 5,000 आपल्याला सापडतात ते फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यातले असतात आणि उरलेले जे 15,000 जे आपल्याला सापडतात 10 ते 15,000 रफली डिपेंड्स, तर ते जे आहे ते समुद्रात. त्याचा साईज जो आहे तो साधारण छोट्यापासून अगदी मोठा 2 फुटापर्यंत तो शंख आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. असा तर हे जे साईज आहे ते हे साईज त्याप्रमाणे व्हेरी होते. विचारा मोठा शंख तुम्ही म्हणता साधारण 2 फुटापर्यंत. हो. तर जे रेफरन्सेस पुराणात किंवा याच्यात सापडतात तर पांचजन्य किंवा ते जे शंख होते त्यांचं आकारमान किंवा हे किती असावं? आता तुम्हाला म्हटलं तसं की शंखांची स्पीसीज वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्याचे परत सब स्पीसीज असतात, वेगवेगळ्या जाती असतात. आता आपल्याकडे कसं झालेलं आहे की बराचसा डेटा आपला मधल्या ह्या काळामध्ये डिस्ट्रॉय झाला, नष्ट पावला. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट पांचजन्य शंख म्हणा किंवा देवदत्त शंख हे वेगवेगळ्या जे रती महारथींचे शंख नक्की कसे असतील एवढं एक्झॅक्ट आपल्याकडे फोटोज किंवा लिटरेचर नाही. परंतु आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या लिटरेचरमध्ये जे काही आपल्याला संदर्भ सापडतात किंवा त्याचं जे काही डिस्क्रिप्शन सापडतं त्याच्यावरनं साधारण पांचजन्य शंख हा साधारण तुम्हाला दाखवतो फोटो. हा बघा, हा पांचजन्य शंख हा साधारण हा असा असण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साधारण 4 ते 5 वेगवेगळे स्पीसीज सापडतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख हा साधारण हा असा असणार आहे आणि असा असून तो परत साईज किती मोठा असेल ह्याचा आपल्याकडे काही पुरावे नाही.
परंतु आपण आतापर्यंत रेकॉर्डेड साईज जो आहे तो रेकॉर्डेड साईज जो मॅक्झिमम शंख बाजारामध्ये मिळतो किंवा समुद्रामध्ये रेकॉर्डेड साईज आहे तो ते 18 ते 19 इंचापर्यंत रेफरन्स सापडतो. तर आता हा माझ्या एक कलेक्शन मध्ये हा शंख आहे आणि ह्याची मजेशीर भाग बघितले तर हा त्याची खालचा जो भाग आहे त्याचा जो आकार आहे तो आपल्या कानासारखा दिसतो. त्यामुळे इट इज सेड टू बी की उत्तम साऊंड प्रोड्युसर कोण आहे तर शंख आहे आणि द बेस्ट साऊंड रिसिव्हर काय आहे तर तो आपला कान आहे. दोघांचा शेप बघितला तर तो सेम आपल्याला सापडतो. त्याचा हा पांचजन्य शंखाचा रेफरन्स आपल्याला सापडतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला युधिष्ठिरांचा जो अनंत विजय शंख आहे तो अनंत विजय शंख हा असा असण्याची शक्यता आहे. हा त्याचा एक वन ऑफ द एक पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये पण परत तुम्हाला 5-6 डिफरंट स्पीसीज सापडतात. सायंटिफिकली ह्याला ट्रेटॉन शेल असं म्हणतात. तर प्रत्येक ह्या शंखांना सायंटिफिक नावं पण आहे. तर हे ट्रेटॉन शेल म्हणून मानलं जातं. त्याच्यानंतर सुघोष शंख जो नकुलाचा सुघोष शंख आहे तो सुघोष शंख हा साधारण असा असावा असं आपल्याला काही लिटरेचरमध्ये किंवा फोटोज आपल्याला सापडतात. हा सुघोष शंख आहे. म्हणजे हे 3 रेफरन्सेस आहेत. आणि तुम्ही त्रेतायुगामध्ये बघितलं तर प्रभू श्रीरामाचे दास हनुमान तर हनुमानाकडे पण शंख होता आणि हनुमानाकडे शंख असला म्हणजे त्याच्या आकारमानाप्रमाणे साईज प्रमाणे म्हणजे आपल्याकडे जो संदर्भ सापडतो त्याच्यामध्ये त्यांची ऍव्हरेज हाईटच 8 ते 9 फुटाची होती. म्हणजे त्याप्रमाणे त्यांचा शंख केवढा मोठा असेल. म्हणून मग आपल्याकडे काय झालेलं आहे की जे मोठे साईजचे शंख मिळतात त्या आकारामध्ये शंख त्यांना सायंटिफिकली नाव वेगळं दिलेलं आहे परंतु त्याला गदा शंख असं नाव दिलेलं आहे कारण त्या हनुमानाच्या गदेसारखा तो शंख आहे. आणि माझ्या कलेक्शन मध्ये हा 18 इंचाचा एक भला मोठा शंख मला बघायला मिळेल. जड आहे. हा नॅचरल शंख आहे. आणि तुम्हाला मगाशी मी जो रेफरन्स सांगितला की चेन्नईच्या म्युझियम मध्ये सर्वात हायएस्ट जो रेकॉर्डेड शंख आहे 2 फुटाचा तो तुम्हाला तिथे सापडेल. म्हणजे हा 2 फुटाचा शंख आहे. माझ्याकडचा आहे तो 18 इंचाचा थोडा छोटा. हा हनुमान शंख. तर आपल्या मूळ प्रश्नाकडे आपण वळूया. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आणि वेगवेगळे प्रकारचे जे शंख आहेत यांचं वर्गीकरण आपण बघितलं. जेव्हा समुद्रातून हे शंख बाहेर येतात तर त्याच्यावर एक प्रकारची स्किन असते म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह कवच असतं त्याच्यावर. मग हे जे कवच आहे हे कवच जे ट्रेडर्स असतात ते कवच काढून टाकतात ते पॉलिश करतात छान त्याला मस्तपैकी लुक देतात आणि मग तो आपल्याला बाजारामध्ये मिळतो. आता माझ्या कलेक्शन मध्ये हा जो शंख आहे म्हणजे नॅचरल जरी असलं तरी त्याला पुढे प्रोसेसिंग आहे. वापरामध्ये येण्यापूर्वी प्रोसेसिंग आहे. खरं असा शंख घरामध्ये असणं तुम्ही प्रेफरेबल आहे चांगला आहे शंख कारण असाच पाहिजे. परंतु बाजारामध्ये मी असा शंख विकायला ठेवला तर लोक घेणार नाही. तर लोकांना वाटेल हा खराब आहे याच्यावर शेवाळ किंवा खराब झालेला आहे पण तसं नसून हा खरा नॅचरल ओरिजिनल शंख आहे. आता हाच शंख मी तुम्हाला याच्यामध्ये प्रोजेक्शन हा कसं आहे तर प्रोजेक्शन हे तुम्हाला जे शंखांमध्ये दिसतील हाच शंख समजा मी पॉलिश केला ह्याचं कवच काढलं तर तो शंख तुम्हाला कसा दिसेल तर तो तुम्हाला हा अशा पद्धतीने दिसेल. ह्याच्यावरचं डिझाईन जे आहे पण नॅचरल आहे काय पेंट वगैरे केलेलं नाही. दोन्ही शंख सेमच आहे. हा पण जड आहे बघा. हेवी शंख जड शंख म्हणजे प्राणी कसं चालत असेल ना तेवढी त्याची प्राण्याची साईज कपॅसिटी वाढते. म्हणजे तुम्ही गार्डन्स ने बघितलं तर ते छोटे असतात परंतु ह्याचा साईजच मोठा असतो आणि हे त्यांचं प्रोटेक्टिव्ह कवच आहे कारण ह्याच्यामध्ये प्रिडेटर्स कडनं लपण्यासाठीचा हा त्यांनी डिफेन्स मेकॅनिझम आहे. त्यामुळे हा तुम्हाला तो शंख त्याच्यामध्ये सापडतो. आता हे जे आपल्याकडे वर्गीकरण करताना म्हणजे आपल्या भारत देशाला जवळजवळ 7-7.5 हजाराचा छान किनारपट्टी सापडलेला आहे आणि त्या किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंख आपल्याला सापडतात. आता प्रामुख्याने हे जे शंख आपल्याला सापडतात त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे तर त्याचे 4 जाती वेगळ्या केल्या. म्हणजे स्पीसीज हा भाग वेगळा पण त्या स्पीसीज मध्ये पण व्हरायटीज त्यांनी केलेली आहे. मग ती व्हरायटी ओळखायची कशी तर त्याचा जो पहिला भाग आहे त्याला स्ट्रॉम्बस असं त्यांनी नाव दिलं. हे सायंटिफिक नाव आहे स्ट्रॉम्बस. स्ट्रॉम्बस जातीचे जे शंख असतात ना ते साधारण आता मी तुम्हाला म्हटलं तसं हे असे गोल असतात. त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते गोल फॉर्मॅटमध्ये असतं
किंवा त्याला एक प्रकारचे असे स्पाइन्स असतात. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर हा एक शंख आहे, ह्याला हा पण गोल आहे परंतु ह्याला स्पाइन्स नाही आहे. हे असं हा ओके काही यांना स्पाइन्स असतात, त्याला पंचमुखी असं शंख पण म्हणतात. अच्छा आता हा माझ्या कलेक्शन मध्ये शंख आहे, त्याच्यामध्ये 6 स्पाइन्स आहेत बघा. हो ह्याला सायंटिफिक नाव वेगळं आहे परंतु ह्याला स्पायडर शंख म्हणून पण म्हणतात. स्पायडर स्पायडर सारखा आहे. आता हा एक परत शंख आहे, हा 7 आहे. हा बघितला मी तुम्हाला नाव याला स्कॉर्पिओ शंख म्हणून पण म्हटलेलं आहे. त्यामुळे स्पायडर, स्कॉर्पिओ असे आपल्याकडे 14 फिन्स वाले पण सापडतात. म्हणजे 1 पासन 14 ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे फिन्स आपल्याला सापडतात. तर ह्या स्ट्रॉम्बस जातीमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 जाती सापडतील. त्याच्यानंतरची जी दुसरी जात येते त्याला म्हणतात कोनस. म्हणजे आपला आईस्क्रीमचा कोन कसा असतो तसं कोनस जात आहे. म्हणजे हा एक तुम्हाला एक दाखवायला आणला, हा आपला आईस्क्रीमच्या कोन सारखा आहे. याच्यामध्ये तुम्हाला 600 जाती सापडतील आणि संपूर्ण 45,000 जातींपैकी कोनसच्या या 600 जाती ज्या आहेत या पॉइझनस आहेत. म्हणजे याच्यातला जो प्राणी आहे तो पॉइझनस आहे. अरे बापरे, हा कोनस शंखातला प्राणी पॉइझनस नाही, म्हणजे गोगल गाय स्नेल पॉइझनस असते. हा झाला कोनस. तिसरा प्रकार जो येतो ना त्याला आपण म्हणू म्युरेक्स. म्हणजे त्याचं तुम्हाला मी आता सांगितलं तसं की हा गोल असतो पण हा खाली इलॉंगेटेड पार्ट असतो. मग असे जे शंख असतात ते म्युरेक्स जातीचे असतात. याच्यामध्ये पण 35 ते 40 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तुम्हाला सापडतात. हा तिसरा प्रकार. आणि चौथा जो आहे त्याला प्री मॅच्युअर्ड शंख असं म्हणतात. मग प्री मॅच्युअर्ड शंख कुठले तर आपल्याला सगळ्यांना माहित असलेले हे आपल्या कवड्यांसाठी. कवडीचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार येतात. याच्यामध्ये पण जवळजवळ 18 ते 20 रंग तुम्हाला सापडतील कवड्यांमध्ये. तर ह्या कवड्या ज्या आहेत ह्या प्रामुख्याने छोट्या पण येतात ना, अगदी बारीक पण खेळायला वगैरे घेतो लहान मुली, ते पूर्वीचा तो खेळ होता काहीतरी कवड्यांचा आहे. आता ह्याच्यातला तुम्ही कुठलाही शंख घ्या, त्या शंखांची जी आतली रचना असेल, आता मी हा गोल शंख घेतलेला आहे, हा लोकांना दाखवण्यासाठी मी हा कापलाय. कापल्यानंतर तुम्ही बघितलं तर आतमध्ये त्याला एक कॉलम दिसेल आणि त्याला रिड्स दिसतील. मग ह्याच्यावरनं तुम्हाला खरा शंख कुठला आणि खोटा शंख कुठला हे ओळखण्याचं पण साधन आहे. तुम्ही खरा शंख जेव्हा बाजारात विकत घेता तेव्हा विकत घेताना आतमध्ये हात घालून बघितल्यानंतर तुम्हाला हे जे रिड्स आहे या रिड्स तुम्हाला हाताला लागल्या पाहिजे. त्याच्यावरनं तुम्हाला ओळखता येतं की हा खरा शंख आहे का खोटा शंख आहे. दुसरा त्याच्या टेक्स्चरवरनं हात लावल्यावरच कळतं की सिरॅमिकचा आहे का खरा शंख आहे. म्हणजे मगाचा तुमचा परत मूळ प्रश्न होता की परत आर्टिफिशियल आणि रिअल. रिअल 45 सापडले पण आर्टिफिशियल शंख पण बाजारामध्ये भरपूर मिळतात. आणि आर्टिफिशियल मध्ये सिरॅमिकचे शंख जे मिळतात त्याच्यातनं पण रिड्स दिसतात, म्हणजे हाताला रिड्स कळतील परंतु मग टेक्स्चरवरनं कळतं हे सिरॅमिकचे आहेत का रिअल आहे. हे थोडं रफ लागायला पाहिजे. खरा असेल तर थोडा रफ लागायला, सिरॅमिक असेल अगदी गुळगुळीत लागतं. हे तो रिअल नाहीये, तो फेक शंख आहे. तिसरा हे की कुठलाही शंख तुम्ही घेतलात की तो शंख तुम्ही असं कानाला लावला तर एक प्रकारचा हमिंग साऊंड येतो. तुम्ही पण बघू शकता, कानाला लावून घेतलं तर एक प्रकारचा हमिंग साऊंड येतो, गुंजन येतं. याच्यावरनं तो खरा आहे का खोटा आहे तो तुम्हाला लक्षात येतो. कुठलाही घ्या, आता हा पण बघा वेगळा ऑफकोर्स, कारण डायमेन्शन बदलतात, साईज बदलतो, हमिंग साऊंड पण त्याची फ्रिक्वेन्सी बदलते ना, कारण प्रत्येक शंखांची फ्रिक्वेन्सी परत वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याच्याप्रमाणे त्याच्यातनं येणारी जी ऊर्जा आहे किंवा त्याच्यातनं येणारं जे तेज आहे हे पण बदलतं ना, सगळं चेंज होतं. आता तुम्हाला ह्या सगळ्या रेफरन्सेस मध्ये 2 गोष्टी तुम्हाला एक नवल करणाऱ्या गोष्टी अशा आहेत की समुद्रातच फक्त शंख मिळतात ही एक कन्सेप्ट समजा आपण धरली तर हिमालयात पण शंख मिळतात. आता तुम्ही म्हणालात ते कसं, तर काही लाखो वर्षापूर्वी हिमालय पण एकेकाळी समुद्रच होता आणि इरोजनमुळे तो तिथे हिमालय झाला. परंतु त्या वेळी जे शंख होते ते शंख तिथे दडले गेले फॉसिल रूपामध्ये तुम्हाला शंख. मग ह्या शंखांचं वय जे आहे हे असं हजारो लाखो वर्ष जुनं शंखांचं वय असेल तर माझ्या कलेक्शन मध्ये हा एक फॉसिल छोटासाच आहे शंख आणि हा ओरिजिनल शंख आहे, दक्षिणावर्ती शंख. तुम्ही बघू शकता. दक्षिणावर्ती म्हणजे काय?
येतो त्याच्यापर्यंत पण येतो, त्या वर्गीकरणाकडे पण आपल्याला पुढे वळायचं आहे. कारण हा ओरिजिनल दक्षिणावर्ती शंख आहे, म्हणजे दक्षिणावर्ती जो पूजेसाठी वापरला जातो तो. तर हा दक्षिणावर्ती पूजेचा ओरिजिनल शंख हा तुम्हाला दिसेल तर जरासा थोडासा फॉसिल असल्यामुळे तो थोडासा मळी आणि खराब दिसतो, परंतु आतली बाजू जी आहे ती थोडीशी हलवून बघितली तर ती ग्लिटर होते. त्यामुळे हिरा शंख किंवा पहाडी शंख असं त्याला नाव दिलेलं. हा एक प्रकार तुम्हाला सापडेल. तुम्ही परत एकदा बघा, ह्या इथे काहीतरी चमकताना दिसतं, तर ते ग्लिटर होतं बघा, म्हणून त्याला हिरा शंख असं नाव पण दिलेलं हो आहे, डायमंड ट्विस्टरचं. हो हो हो. आता ह्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा प्रकार आपल्याला समुद्रात मिळतो, तो म्हणजे तुम्हाला एक टर्म माहिती असेल, बांबूल, दुसऱ्यावर अवलंबून असेल. हो हो. आता ही शंख मंडळी पण म्हणजे थोडक्यात ही गोगलगाई मंडळी पण दुसऱ्यावर अवलंबून असतात, कारण दुसरा प्रिडेटर, दुसरा कुठला तरी प्राणी येऊन त्यांना खाणार या भीतीने ते कुठल्या तरी एका मोठ्या शंखाला जाऊन चिकटतात आणि आयुष्यभर ते तसेच राहतात. त्याला कॅरियर शेल असं म्हणतात. तर मग असा एक शंख, त्याला भरपूर चिकटलेले शंख असे पण बाजारामध्ये आपल्याला मिळतात. असे काही कलेक्शन्स मध्ये माझ्याकडे पण उपलब्ध आहे. आता आपल्या प्रेक्षकांना दाखवायला आपल्याकडे नाहीये, पण असे काही कलेक्शन्स मध्ये आहे. आता जसे माझ्याकडे हे नॅचरल शंख आहेत, म्हणजे मला सांगायला आवडेल कमीत कमी माझ्याकडे 670 वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत, म्हणजे माझ्याकडे संग्रह आहे. या संग्रहामध्ये एक छोटासा एक 10-12 माझ्याकडे आर्टिफिशियल शंख पण, जसं एक सिरॅमिकचा तुम्हाला म्हटलं तसं सिरॅमिकचा शंख आहे, मातीचा शंख आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला आवडेल हा एक पंचधातूचा शंख आहे. लगेच वजनाला लागेल तुम्हाला. पंचधातूचा शंख आहे हा, क्रिस्टल त्याचा शंख तुम्हाला सापडेल. त्याच्यानंतर हा पारा, मर्क्युरी, हा पण आर्टिफिशियल शंख आहे. लिक्विड फॉर्म नाही, तर थोडासा आता त्याच्यामध्ये अलॉय असतंच नाही, ते थोडं मिक्सिंग किंचित केलं जातं, पण अराउंड मॅक्झिमम त्याच्यामध्ये मर्क्युरी आहे. तुम्हाला तर शेप पकडण्यासाठी तर त्या अलॉय मिक्स हे असतं. आणि याच्या व्यतिरिक्त हा एक माझ्याकडे कलेक्शन मध्ये गोल्ड प्लेटेड आहे शंख, तो पण एक वेगळा आहे. हे सगळे आर्टिफिशियल शंख आहेत, लिक्विड. तसं नाद किंवा पूजेच्या नाही, पूजेच्या दृष्टीचे नाही, नादासाठी नाही. हा, तुम्हाला हे बघा, आपल्याकडे मी मगाशी म्हटलं तसं की शंखाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असल्यामुळे मी ह्याला शंखच म्हणणार, आणि मला समजा याची पूजा करायची असेल तर मी त्या दृष्टिकोनाने मी याची पूजा पण करू शकतो. परंतु प्रत्येक गोष्टीचा जे ओरिजिनल आहे त्याचा मिळणारा फायदा आणि आर्टिफिशियलचा फायदा हा जो तुम्ही फरक जाणला, तर आर्टिफिशियल जे आहे हे सेकंडरी, नॅचरल हे जे आहे ते चांगलं पहिलं, अशी आपल्याला कलेक्शन सापडतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे माझ्याकडे मेटलचा आहे, त्याच्यानंतर क्रिस्टल्सचे आहेत. एक नवीन शंख आता नुकताच माझ्या कलेक्शन मध्ये ऍड झालेला आहे, म्हणजे आपली कच ज्याला म्हणतो, डस्ट स्टोन ज्याला म्हणतात, तर कच आणि मार्बल ह्याचं मिक्सचर करून तो एक शंख हा माझ्या कलेक्शन मध्ये तुम्हाला सापडतो. आता एवढे सगळे प्रकार जे आहेत, एवढे सगळे प्रकार आपलं लक्षात राहणं, बाजारात गेल्यानंतर नक्की यांची नावं लक्षात राहणं हे इझिली शक्य होणार. म्हणून मग आपण त्याच्यासाठी, आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आपण काय केलंय की त्याच्या वर्गीकरण करताना 3 भाग केले. पहिला जो आहे त्याला म्हणतो आपण दक्षिणावर्ती शंख, दुसरा जो आहे तो वामवर्ती शंख, आणि तिसरा जो आहे त्याला म्हणतात मध्यवर्ती शंख. आता हे नक्की फरक काय? तर पहिला जो शंख आहे, ज्याला मी म्हटलं की ज्याला दक्षिणावर्ती शंख असं म्हणतात, तो म्हणजे आपला पूजेचा शंख. पूजेचा शंख जो असतो तो बंद असतो, तो कधी आपण वाजवत नाही. शंख जेव्हा आपण देवारामध्ये ठेवतो त्याची पोझिशन ठरलेली असते. आयदर तुम्ही ती नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी तुम्ही तो ठेवू शकता. ते ठेवल्यानंतर त्याची निमुळती बाजू जी आहे ती देवाकडे असते, बंद बाजू जी असते ती आपल्याकडे. देवाराकडे तुम्ही तोंड केल्यानंतर त्याच्या राईट साईडला, उजव्या बाजूला तुम्ही शंख तो ठेवायचा असतो. शंख ठेवताना जो शंख तुम्ही ठेवणार, ज्याला मी दक्षिणावर्ती शंख असं म्हणतो, तो पण राईट साईड फेसिंग आहे. म्हणजे आता मी लोकांना, प्रेक्षकांना तो कळावा ह्यासाठी मी हा उलटा करतो. आता ही बंद बाजू प्रेक्षकांकडे आहे, निमुळती बाजू ही या साईडला आहे. असं केल्यानंतर त्यांच्या राईट साईडला तो ओपन होतोय बघा. त्याची पाळी कुठे ओपन होते? तर राईट साईड ओपन होते. ही झाली दक्षिणावर्ती शंख, बरोबर.
आता हाच उलटा घेतला, जो नाद निर्मिती करणारा जो आहे तो वामवर्ती शंख आहे, तो म्हणजे हा. आता हा शंख मी धरतो. आता ह्या शंखामध्ये बघितलं तर त्याची लेफ्ट साईड होता ओके ओके ओके. आणि हा शंख नाद निर्मितीसाठी वापरला जातो. आणि जवळजवळ आपल्याकडे जे 45,000 जाती आहेत त्याच्यातले 90 ते 95% हे वामवर्ती शंखाचंच आपल्याला प्रतीक सापडतं. दक्षिणावर्ती शंख त्या मनाने खूप दुर्लभ आहे आणि कमी आहे. त्यामुळे हे दक्षिणावर्ती शंख जे आहेत ते कमी असल्यामुळे ते पटकन मिळत नाही. आणि तिसरा जो आहे त्याला मध्यवर्ती शंख असं म्हणतात. म्हणजे ह्याची पाळी बघितली तर थोडी मध्यभागी येते, एका बाजूला नाही, एका बाजूला आहे. ना डावीकडे ना उजवीकडे मध्य, म्हणून हा मध्यवर्ती. पण हे 1% आपल्याला सापडतात, म्हणजे ओव्हरऑल पर्सेंटेज मध्ये 1% मध्यवर्ती सापडतात. हे पूजेसाठी वापरले जातात, नाद निर्मिती याच्यातनं होत नाही. आता ह्याचा आकार तुम्ही बघितला तर गणपतीच्या सोंडेसारखा आहे बघा, म्हणून ह्याला गणेश शंख नाव पण त्यांनी दिलेलं आहे. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे शंख आहेत ज्याच्यातनं नाद निर्मिती होते, जे पूजेसाठी वापरले जातात, ह्या शंख बनवण्यासाठी जी गोगलगाय आहे ती अतोनात मेहनत करत असते. म्हणजे तिचं तुम्ही एक लाईफ सायकल बघितलं ना तर साधारण त्यांचं आयुष्य खूप छोटं असतं. म्हणजे एक 2 वर्षापासनं ते मॅक्झिमम एक 5 ते 7 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य असतं. या आयुष्याच्या कालावधीमध्ये ही मंडळी लहानाची मोठी होतात, त्याच्यावर हे कवच निर्मिती होते. त्यांच्यामध्ये एक मॅन्टल नावाचं एक ऑर्गन असतं ज्याच्यातनं कॅल्शियम, प्रोटीन्स, विटॅमिन्स, सॉल्ट्स हे बाहेर पडतात आणि हे कवच त्याच्यावर प्रोटेक्टिव्ह लेयर्स तयार होतात. आणि मग हे प्रोटेक्टिव्ह लेयर तयार झाल्यानंतर ती गोगलगाय मरण पावण्याच्या अगोदर ते याच्यावर एक, हे तुम्हाला म्हटलं तसं एक अजून एक प्रोटेक्टिव्ह लेयर स्किन येते आणि मग तो त्याचा देह सोडून मग तो कवच तशा तसे वर्षानुवर्ष आपल्याला तो शंख राहतो. खाण्याची पद्धती बघितली तर सगळे हे जे स्नेल मंडळी आहे ते प्युअर व्हेजिटेरियन आहे. दात म्हटलं तर त्यांच्या तुम्हाला नवल वाटेल ऐकून की 12,000 ते 20,000 दात असतात त्यांना. एवढे छोटेसे प्राणी आहेत. मायक्रो दात असतात. आपल्याला नेकेड आईजनी ते दिसत नाही, मायक्रोस्कोपनीच बघायला लागतात. साधारण 100 दातांचं असे 120 रोज तुम्हाला सापडतात, छोट्या स्नेल पासून मोठ्या स्नेल. त्याच्यानंतर ह्याच्यावरचे जे हॅबिटॅट म्हणजे ज्या एरियामध्ये ही मंडळी राहतात त्यांच्या ह्याच्यावरनं ते त्यांची स्किन कलर्स बदलतात, म्हणजे एक कामाफ्लेज करण्यासाठी. त्यांची झोपण्याची पद्धत बघितली तर आपल्यासारखा दिवस रात्र नाही, म्हणजे रात्र झाली झोपले सकाळ उठले असं नाहीये. तर 15 ते 16 तास ही मंडळी झोपतात. त्याच्यानंतर अचानक उठून सलग 30 तास काम करतात. 30 तासांनी त्यांची बॅटरी संपते, परत ती मंडळी झोपतात पुढचे 15 तास. ब्रीडिंग पद्धत बघितलं तर यांच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे हा निसर्गाचा नियम आहे, मेल फिमेल ब्रीडिंगसाठी मेल फिमेल पाहिजे. परंतु अचानक समजा 2 मेल एकत्र आले आणि ते अट्रॅक्ट झाले तर निसर्गाने त्याच्यामध्ये अशी सोय केली आहे की त्याच्यातला एक मेल आहे तो फिमेल बनतो आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होतं. ब्रीडिंग झाल्यानंतर साधारण 1 लाखाहून अधिक अंडी ते घालतात. असे ब्रीडिंग जे अंडी घालण्याची प्रोसिजर आहे ती वर्षकाठी 9 वेळा, म्हणजे ते मॅच्युअर झाल्यानंतर म्हणजे पहिले 1-1.5 वर्ष मॅच्युअर झाल्यानंतर पुढची 4-5 वर्ष ही मंडळी ब्रीडिंग करतात. प्रत्येक ब्रीडिंगच्या वेळेला 1 लाख अंडी असे वर्षातनं 9 वेळा ब्रीडिंग करतात आणि त्या अंड्यांपैकी एकच अंड परिपक्व होऊन पुढे मॅच्युअर होऊन ती अंडी वाढू शकतं. एवढी त्याची प्रोसिजर आहे. हो, कारण समुद्रामध्ये अंडी किंवा जिथे सर्टनच नाहीये ती सगळीच्या सगळी पुढे मोठ्या मॅच्युअर लेवलला पोहोचते. बरोबर, त्यामुळे म्हणून ते त्याचा लाईफ स्पॅन आहे. आणि मग ही सगळी मॅच्युरेशन त्यांची प्रोसिजर, त्यांची ब्रीडिंग व प्रोसिजर ही वेगळी आहे. मायग्रेशन, आपल्याकडे बर्ड्स मायग्रेट होतात तसे हे स्नेल मंडळी पण मायग्रेट होतात, पण मायग्रेशन स्पीड अत्यंत हळू आहे. म्हणजे ॲज पर रिसर्च 11.6 किलोमीटर त्यांना जाण्यासाठी 6 वर्ष लागतात. एवढा त्यांचा मायग्रेशन स्पीड. आपण जी लहानपणी गोष्ट ऐकली गोगलगाय निघाली लग्नाला पण पोहोचली बारशाला, तसं आहे. तर ती एवढी त्यांचा मायग्रेशन स्पीड खूप स्लो आहे. त्याच्यानंतर अट्रॅक्ट करण्यासाठी जसं तुम्हाला म्हटलं ब्रीडिंगसाठी मेल फिमेल अट्रॅक्ट करण्यासाठी ते एक प्रकारचे डार्ट सोडतात. टाचणीच्याही आकारापेक्षा अगदी बारीक डार्ट असतो तो, त्याला सायन्स मध्ये त्याला लव्ह डार्ट असं म्हणतात. तो लव्ह डार्ट मारल्यानंतर
म्हणजे आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर पक्ष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये कॉलिंग हा शब्द आहे, हो मेल फिमेल अट्रॅक्शन. किंवा प्लुमेज त्यांचे हा. पंख पंख ते हे वेगळ्या होतात. प्रकारे फुलवतात किंवा तसं ह्या गोगलगाईमध्ये ते प्रकारचे डाट सोडतात, तर त्या डाटमुळे तो मेल किंवा फिमेल एकमेकांना त्या अट्रॅक्ट होतात. आणि आता ह्याचा रेफरन्स थोडासा आपण मागे जो बघूया, तुम्हाला मी मगाशी ते 4 जाती सांगितल्या बघा, हो. स्टॉम्बस, कोनस, हो. म्युरेक्स आणि कवळी, ह्या कवळी, जे 4 हा. जाती सांगितल्या त्याच्यातल्या कोनस जाती ह्या पॉइझनस आहेत, हो. 600 जाती हो. आहेत. तर त्यांच्यामध्ये पण जो डार्ट आहे तो डार्ट पॉइझनस असतो. म्हणजे ह्या पॉइझनस का, तर त्या डार्ट मध्ये पॉइझन असतं आणि समजा तुम्ही लाईव्ह कोनस समुद्रातनं उचलण्याचा प्रयत्न केला तर ते डार्ट तुम्हाला ते मारतात आणि तुमचा हात पॅरालिटिक होऊ शकतो, एवढा तो डार्ट पॉवरफुल असतो. त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे आधी ते मंडळी हे लपण्याचं कवच आहे त्याच्यामध्ये ते लपतात, नाही झालं तर मग त्यांना अग्रेशन करावं लागतं, कारण त्याची आयसाईट खूप पुअर आहे. त्यामुळे ते त्यांना लपायला फार त्यांना कष्ट पडतात. म्हणून मग आयदर ते कोणाला तुम्ही म्हटलं तसं बांगुळ मध्ये कोणाला जाऊन भेटतात, कामाफ्लेज होतात, प्रोटेक्शन मध्ये जातात, असं आहे. आणि नुसतेच स्नेलच नाही, म्हणजे आता स्नेल किंवा गोगलगाय त्याच्यातली मरण पावल्यानंतर त्याचा जो कवच आहे, हे कवच रिकामा पोर्शन जो आहे ते वर्षानुवर्ष तसंच राहतं ना समुद्रामध्ये. तर आपल्याकडे असे हे जातीचे काही सापडतात ज्याला ह्याला टर्बोशेल असं म्हणतात. ही टर्बोशेल मंडळी जी आहे त्याचा आकार बघितला तर हा परत त्या स्ट्रॉम्बस टाईप मध्ये जातीमध्ये मोडतात. हे साधारण जे आहे ते हे गोल आकाराचे आहे आणि हे याच्यामध्ये ते स्नेल लपतात. आता हे स्नेल मरण पावल्यानंतर हा तसाच राहिला, मग दुसरे प्राणी त्याचा वापर करतात. मग दुसरे प्राणी कुठले, तर कोरल्स त्यांची कॉलनी ह्याच्यामध्ये तयार होतात. किंवा आपल्याकडे प्रवाळ किंवा आपल्याकडे क्रॅब्स आहेत बघा, हर्मिट नावाचा क्रॅब आहे, खेकडा. त्या हर्मिट क्रॅबचे पण 200-300 वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. ते हर्मिट क्रॅब हे लपण्यासाठी याचा वापर करतात, म्हणजे दुसरे प्राणी पण याचा वापर करतात. असे हे त्यांची लाईफ प्रोसिजर आहे. आणि मग या लाईफ प्रोसिजर वरनं ओरिजिनल शंख, रिअल शंख, त्यांचं मेकॅनिझम, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण करत आपल्याला फक्त 2च गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या इतिहासामध्ये 2 गोष्टींकडे आपल्याला महत्वाने बघायचं आहे, तो म्हणजे पूजेचा शंख जो दक्षिणावर्ती शंख आहे आणि जो नाद निर्मितीसाठी आहे तो वामन. आता कोणाला जर हे शंख घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काही मार्गदर्शन करता किंवा तुमच्याकडे त्याचं काही लिखित स्वरूपामध्ये काही मार्गदर्शन पण आहे का? कोणाला शंख घ्यायचा असेल किंवा कोणाला शंख वाजवायचा कसा, म्हणजे तर ते मी ऑफकोर्स म्हणजे कोणी फोन करून विचारलं किंवा प्रत्यक्षात भेट झाली काय झालं तर त्यांना मी मार्गदर्शन करतो. नक्कीच मी स्वतः शंख विकत नाही. मी माझा संग्रह, मी तुम्हाला आधीच म्हटलं तसं की माझी हॉबी आहे, त्यामुळे संग्रह आणि त्याच्यावर अभ्यास करणं, रिसर्च करणं आणि वेगवेगळी माहिती गोळा करणं हा माझा छंद आहे. त्यामुळे मी विकत नाही, परंतु ऑफकोर्स माझ्याकडे काही जेन्युइन डीलर्स आहेत त्यांचे मी रेफरन्सेस देऊ शकतो की ज्यांच्याकडनं ते शंख विकत घेऊ शकतात आणि त्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. भाग नंबर 1. आणि कोणाला शंख शिकायचा असेल, तो वाजवायचा असेल तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट केला तर त्यांना मी तसं त्यांना माहिती देऊ शकतो. म्हणजे शंख तुमचं पुस्तकही त्याबद्दल प्रकाशित झालेलं आहे, मला वाटतं शंख शक्ती. हो. कसं झालं की हा अभ्यास जेव्हा सुरू झाला, हा अभ्यास सुरू करताना वेगवेगळे प्रकार, म्हणजे हे शंखांचे प्रकार, त्यांचे वेगवेगळे स्पीसीज याच्याबद्दल अभ्यास करतानाच आध्यात्मिक रचना, भौगोलिक रचना ही बघितली, परंतु अजून काही आपल्याला रेफरन्सेस सापडतात का, याच्यावर जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा असं लक्षात आलं की नुसतंच आध्यात्मिक नाही, पण आपल्या वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये पण आपल्याला याचा समावेश सापडतो. मग तसं बघितलं तर पहिलं घ्या तुम्ही योगशास्त्र घ्या. योगशास्त्रामध्ये जसं आसनं आहेत, प्राणायाम आहे, तसं आपल्याकडे शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. तर ह्या शुद्धिक्रियांमध्ये शंख प्रक्षालन या नावाची पण शुद्धिक्रिया आहे. म्हणजे नक्की काय? शंख प्रक्षालन ही जी शुद्धिक्रिया आहे, त्या शुद्धिक्रियेमध्ये शंख तुम्ही बघितला तर कुठलाही शंख घ्या तर आतनं तो हलो असतो. तुम्ही या वरच्या दिशेनं पाणी घातलं तर खालनं ते पाणी बाहेर पडतं. तशीच आपली शरीराची रचना आहे. तुम्ही त्या शुद्धिक्रियेमध्ये पाणी प्यायचं असतं,
ते पाणी किती प्रमाणात प्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर कुठल्या प्रकारची आसनं करायची, आणि मग ते आसनं केल्यानंतर आपले शरीर शुद्धी, आत्म संपूर्ण आपली शरीर शुद्धी जी होते या शुद्धी क्रियेतनं, हे त्या शंख प्रक्षालनं या शुद्धी क्रियेमध्ये सांगितलेलं आहे. आता ऑफकोर्स हे मी आता सांगितलं म्हणून पाणी पिऊन आसनं करायचे असं नाही. योग तज्ञ जे असतील त्या तज्ञांकडनं हे शिकून घ्यायचं, आणि शिवाय कोणाला मेडिकल बॅकग्राऊंड असेल तर डॉक्टरना विचारून ते ही शुद्धी क्रिया करायची. म्हणजे हे अटी आहेत त्याच्या मागे. कुठलंही शास्त्र तुम्हाला शिकायचं असेल किंवा कुठल्याही शास्त्राचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर हा तुम्हाला पहिले नियम रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शंख मुद्रा आहे, मुद्रा म्हणजे हस्तमुद्रा आहे. मध्ये त्याच्यामध्ये व्हॉट्सअप वरती वगैरे फार फिरत होतं की थायरॉइड साठी शंख मुद्रा फार उपयोगी आहे. ज्यांना शंखनाद नीट करता येत नाहीये किंवा ती प्रॅक्टिस करता येत नाहीये तर त्यांच्यासाठी शंख मुद्रा आहे. शंख नादाबद्दल एक विचारते हो, मध्ये जरा हो, हो. की शंख नाद सुद्धा कोणी करायचा कोणी करायचा नाही असं काही नियम आहेत का? शंख कोणी वाजवायचा कोणी शंख वाजवू नये हे महत्वाचं. ज्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असेल, ज्यांना मेडिकल बॅकग्राऊंड असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मग त्यांनी शंखनाद करावा. अदरवाईज शंखनाद कुठल्याही वयोगटामध्ये कोणी केलेला चालतो, स्त्री पुरुष लहान मुलं कारण कोणी केलेला चालतो. शंखनादाचा मला वाटतं सगळ्यात जास्त फायदा हा ब्रीदिंग ब्रीदिंग कपॅसिटी क्षमता वाढवण्यासाठी परफेक्ट आहे. परफेक्ट. तुम्ही रेग्युलर बेसिसवर शंखनाद केलात ना तर त्याच्यामध्ये अनेक फायदे आहेत. तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, तुमचं फोकसिंग वाढतं, तुमची लंग कपॅसिटी वाढते, तुमचं ब्रीदिंग कपॅसिटी वाढते. हा एक प्रकारचा फेशियल मसाज आहे. तुमचं वोकल कॉर्ड जे आहे ते सुधारतं, तुमचं पचन संस्था, त्याच्यानंतर रक्तभिसरण संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत ह्या तुमच्या चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. ज्यांना स्टॅमरिंग प्रॉब्लेम असेल तो त्या स्टॅमरिंग प्रॉब्लेम दूर होतो. मग ज्यांना अस्थमा किंवा ब्रीदिंग म्हणजे अस्थमा म्हणजे ब्रीदिंग रिलेटेडच प्रॉब्लेम झाला तर तो अस्थमा प्रॉब्लेम जो असेल तर तो कमी होण्यात मदत होते. म्हणजे हे शंखनाद रेग्युलर बेसिसवर केल्यामुळेचे जे फायदे आहेत. आता शंखाची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा शंखाची पूजा करताना आपण त्याच्यामध्ये आपण पाणी घालून ठेवतो बघा. हो. ते पाणी 24 तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी परत पूजा करताना ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. कारण आपल्याकडे शंख आणि घंटा याला अग्रस्थान दिलेलं आहे. आणि शंखामध्ये असं आपण आपल्याकडे सांगितलेलं आहे की शंखामध्ये सगळे देवता, सगळ्या पवित्र नद्या वसलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातलं जे पाणी आहे ते पवित्र आहे, तीर्थ आहे. ते तुम्ही प्राशन करा, ते तुम्ही घ्या. आता हा झाला आध्यात्मिक पॉइंट व्ह्यू. तुम्ही विज्ञान सायन्सकडे बघितलं तर शंख हा प्युअर फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट्स आहे. त्यामुळे तुम्ही पाणी ठेवल्यानंतर 24 तास पाणी त्याच्यात ठेवा, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅल्शियमचे पार्टिकल्स उतरतात आणि ते तुम्ही ग्रहण केल्यानंतर मायक्रो पार्टिकल्स का होईना ते तुमच्या पोटामध्ये जातात. म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता तुम्हाला कमी होते. म्हणून मग त्याला चंदन, पांढरी फुलं, म्हणजे आपल्याकडे काही मौखिक गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे चंदन, पांढरी फुलं, तुळस त्याला वाहतात आणि वाहून मग त्याची पूजा केली जाते आणि त्याचं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घेऊ शकता. तसंच रेग्युलर प्रिय म्हणूनही आणि विष्णूचं म्हटलं तर शंख हे विष्णूचंच प्रतीक आहे. त्यामुळे तो एक रेफरन्स आपण तुम्ही लावू शकता. आणि शंखनाद रेग्युलर बेसिसवर केला, शक्यतो सकाळी करावा. सकाळी एकदा करा किंवा 3 वेळा करा, त्याला मर्यादा नाहीये, पण मॅक्झिमम 3 वेळा इज मोर दॅन सफिशियंट. कुठली गोष्ट अति पण करू नये. अति केल्यानंतर पण त्रास होऊ शकतो. जसा प्रत्येक गोष्टीच्या चांगली इफेक्ट्स असेल, चुकीच्या मार्गाने केलं, अति केलं तर त्याचे बॅड इफेक्ट्स होतात. त्यामुळे ते तुम्हाला सांभाळायचं आहे. ज्या धकाधकीचं जीवन आहे, सकाळी नाही वेळ मिळाला, संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही परत देवाला दिवा लावता संध्याकाळी, तेव्हा तुम्ही शंखनाद करू शकता. चांगला आपल्याकडे काही समारंभ आहे, चांगल्या ठिकाणी आपण तुम्ही शंखाला रेग्युलर बेसिसवर तुम्ही करू शकता. त्यामुळे शंखाला खूप महत्व आहे आणि आध्यात्मिक दृष्टी, वैज्ञानिक दृष्टी शंखाला महत्व असल्यामुळे तुम्ही त्याची पूजा तर कराच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त शंखनाद आणि जास्त करून मी हे मुलांना सांगतो की त्यांची कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसिंग पॉवर वाढण्यासाठी आणि ब्रीदिंग कपॅसिटी. तुम्ही कोविड घ्या, कोविडमध्ये सगळे ब्रीदिंग रिलेटेडच प्रॉब्लेम्स होते, नाही तुम्ही शंखनाद करू शकता. आणि मग हे शंखनाद करताना आता आपण एक छानपैकी शंखनाद करूया. मी तुम्हाला विचारणार होते की इथे दाखवाल का? हो. आणि शंखनाद आपण शंखाची गायत्री आणि घेऊन मग शंखनाद करणार आहोत. तत्पूर्वी ही जी माहिती तुम्हाला मी आतापर्यंत सांगितली
ही आपल्याकडे जे रसिक वाचक आहेत त्यांच्यासाठी पुस्तक रूपामध्ये पण उपलब्ध आहे. आहे. आता माझे 2 प्रकाशनं आता सध्या आहेत. ते म्हणजे पहिलं पुस्तक माझं जे आहे ते शंखशक्ती या नावाने आहे. हे इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापर्यंत ही जी मी सगळी माहिती सांगितली म्हणजे शास्त्र रिलेटेड, आध्यात्मिक, भौगोलिक आणि संपूर्ण सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडेल. हे तुम्हाला शंखशक्ती पुस्तक इंग्रजीमध्ये सापडेल. जे मराठी वाचक आहेत, रसिक वाचक आहेत त्यांच्यासाठी शंखशक्ती विज्ञान हे मराठीमध्ये पण आहे. दोन्ही पुस्तकांमध्ये काय म्हणतात त्याला, याचा अनुवाद नाहीये. दोन्हीची स्पेशालिटी आहे, वेगळी स्पेशालिटी आहे. याच्यामध्ये शास्त्र निगडित आहे आणि याच्यामध्ये आधुनिक दृष्ट्या जास्त गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येकाचं दोन्ही पुस्तकांचे प्लस पॉइंट्स वेगवेगळे आहेत. म्हणजे खरेदी करताना तुम्ही खरं दोन्ही पुस्तकं घ्यायला पाहिजे. म्हणजे मी इंग्लिश घेतलं म्हणून मराठी का घ्यावं तर तसं नाहीये. दोन्हीची रचना वेगळी आहे, दोन्हीमध्ये विषय तोच असला तरी मांडणी वेगळी, माहिती किंवा हे थोडं वेगळं थोडं वेगळं. एक तुम्हाला शंख म्हटल्यानंतर एक 25% तुम्हाला सेम सापडेल, पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला परत वेगळ्या सापडतील. तर ही पुस्तकं उपलब्ध आहेत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ठाण्यामध्ये कोपरा नंबर 2ला जो कृष्णाई हॉल आहे तर तिथे ही पुस्तकं उपलब्ध आहेत. पण ही कुठे ऑनलाईन किंवा कुठल्याही बुक स्टॉल मध्ये ही उपलब्ध नाहीये. ही तिथे हा आपलाच हॉल असल्यामुळे ही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणालाही पुस्तकं हवी असतील तर त्यांनी तिथे कॉन्टॅक्ट करून ही सगळी माहिती, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणारच आहोत. त्यामुळे ज्यांना या विषयामध्ये खूप रस आहे किंवा शंखनाद शिकायचा आहे, शंख कसे घ्यायचे हे मार्गदर्शन हवंय, त्यांच्यासाठी ही सगळी माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देणार आहे. तर आता ह्या भागाची समाप्ती मी जास्त काही बोलण्यापेक्षा मला वाटतं शंख गायत्री आणि शंखनादानीच आपण करूया, ते सगळ्यात छान होईल. नक्कीच. म्हणजे त्यापूर्वी मी फक्त प्रेक्षकांना सांगू इच्छिते की हा भाग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि संवादचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा एपिसोड तर मला वाटतं खरंच खूप छान झाला. मला स्वतःलाच खूप छान वाटलं. इतकी वेगळी माहिती, म्हणजे मी स्वतः खरं तर सायन्सची स्टुडंट आहे, पण एवढी माहिती मलाही मिळाली नव्हती मी जेव्हा शिकत होते तेव्हा. तर आजच्या एपिसोडची सांगता आपण शंखनाद आणि शंख गायत्री करूया. नक्कीच. खरंच खूप छान आपला संवाद झाला आणि खरंच या संवादासाठी मला बोलवल्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे. त्यामुळे कबूल केल्याबद्दल आता आपण मस्तपैकी शंख गायत्री पहिले घेऊया. म्हणजे तुम्ही नित्यनेमाच्या पूजा करताना किंवा व्यवहारामध्ये पण शंख गायत्री करा, 3 वेळा ओंकार करा. तुमचं ज्या देवतेचं तुम्ही स्मरण करत असाल त्या देवतेचा जप स्मरण करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही शंखनाद करा. आता आपण शंखनाद 1 वेळाच करणार आहोत, परंतु नित्य सरावामध्ये तुम्ही 3 वेळा तो शंखनाद करू शकता. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शुभम भवतु शुभम भवतु शुभम. सुंदर. गोपाळ कृष्ण महाराज की जय.